कुठेही आपल्या मुलांची पडझड होता कामा नये आणि त्याच उत्साहाने त्याच आनंदाने आपल्याला पुन्हा रात्री परत घरी यायचंय। हे प्रॅक्टिस घेतानाच पहिले आम्हाला जमिनीवर हे शिकवतात, तर हळूहळू एक एक थर आम्हाला वर कॉन्फिडन्स देतात। सुरुवातीला जेव्हा आम्ही 1985 साली जेव्हा सुरुवात केली तेव्हा आम्ही 5 थर लावले, ते फक्त एकावर एक घेऊन असेच लावले। मी त्यांना गुरुच मानतो, ते म्हणजे लहू पाटील, कारण त्यांना बघूनच मी 4 एक्क्यांची सुरुवात केली। तर त्यांचे व्हिडिओज बघतो, त्यांना फॉलो करतो, ते कसे उठतात। आमच्याकडे एक लहू पाटील म्हणून एक मुलगा होता, त्याला मग सांगितलं की 3 एक्के तर आपण उचलतोच, आज अनेक वर्ष आपण उचलत आलेलो आहोत, तर तू 4 एक्के उचलायचा प्रयत्न कर। की आम्ही जो मंडळ गोविंदा दिवशी जो रक्कम येते ती टोटली आम्ही गणरायाला हे करतो। माझगाव दक्षिण विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ज्याची स्थापना ही 1946 साली झालेली आहे। मला गेल्या वर्षी स्पेनला जायला मिळालं, त्यामुळे स्वतःची एक इमेज खूप चांगली, सगळं लोक खूप चांगलं नाव काढत असतात। मैदानात नाही तर आम्ही बाजूला शाळा आहे, मुलसीवाडी शाळा, त्या शाळेच्या आतमध्ये जाऊन तिथे काळोखामध्ये आम्ही प्रॅक्टिस चालू केली 1985 साली। की माझे मुलं पहिल्यांदाच गेले आणि डायरेक्ट 8-9 थरावर गेलेले तेव्हा। नमस्कार, मी निवेदक चंद्रकांत शेटे। सफर गोविंदा पथकाची याच्या स्पोर्ट्स आयोजित या भागामध्ये आपण आलेलो आहोत गोविंदाच्या पंढरीमध्ये, म्हणजेच माझगाव ताडवाडीमध्ये। माझगाव दक्षिण विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा हा गोविंदा गेली कित्येक वर्ष महाराष्ट्रभर ज्याची ख्याती आहे असा हा गोविंदा पथक, आणि त्यांचा सराव कशा पद्धतीने चालतो ते आज या ठिकाणी आपण पाहण्यासाठी आलेलो आहोत। सर्वप्रथम जर पाहिलं तर 5 थर, 6 थर, 7 थर, 8 थर आणि 9 थर ज्यांनी लिलेया उभे केले, आणि या ठिकाणचा सराव पाहण्यासाठी महाराष्ट्रातील दिग्गज मंडळ या ठिकाणी येऊन दहीहंडीमध्ये थर कसे लावतात हे शिकून देखील गेलेले आहेत। अशी ही जागा माझगावची ताडवाडी म्हटलं तर प्रत्येकाचा श्वास आहे गोविंदा, आणि गोविंदाची एक ओळख निर्माण झालेली आहे माझगाव ताडवाडी। माझगाव ताडवाडी म्हटलं की गोविंदा, आणि गोविंदा म्हटलं की माझगाव ताडवाडी। आणि आज या माझगावच्या ताडवाडीमध्ये आपण मानाच्या या गोविंदा पथकाचा सराव कसा चालतो, ज्या पथकाला अगदी 26 जानेवारीला राजपथावर महाराष्ट्राच्या चित्ररथाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली असं गोविंदा पथक, आणि त्यांचा सराव कशा पद्धतीने चालतो ते आज आपण जाणून घेणार आहोत आजच्या भागामध्ये। नमस्कार, माझगाव दक्षिण विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अर्थातच माझगाव ताडवाडी, गोविंदांची पंढरी, गोविंदांचं प्रेरणास्थान, आणि गेली कित्येक वर्ष या ठिकाणचा गोविंदा महाराष्ट्रभर धुमाकूळ घालतो असं ठिकाण म्हणजे माझगाव ताडवाडी। या ताडवाडीचा श्वास आहे गोविंदा, आणि म्हणूनच की काय या माझगावच्या घराघरामध्ये गोविंदा गोविंदा आणि गोविंदा आपल्याला पाहायला मिळत असतात। आज आपण आहोत नक्कीच ज्यांनी 7 थर म्हणा, 8 थर म्हणा, 9 थर म्हणा लिलेया लावले, आणि एक विक्रम देखील ज्यांच्या माध्यमातून झाला तो म्हणजे माझगावचं हे सर्वांचं प्रसिद्ध असणारं ताडवाडी मंडळ। आणि आज आपल्या बरोबर अरुण पाटील सर देखील आहेत, जाणून घेणार आहोत HR स्पोर्ट्सच्या वतीने मी निवेदक चंद्रकांत शेटे जसं प्रत्येक मंडळांच्या विषयी जाणून घेणार आहोत, त्यांची तयारी कशी। आपण हंडीचा 1 दिवस पाहतो, कशा प्रकारचे मनोरे रचले जातात ते पाहतो, परंतु त्याच्या मागचा सराव कसा असतो, त्याच्या मागची 2 महिन्याची मेहनत कशी असते ती प्रत्यक्षात जाणून घेण्याचा प्रयत्न आज प्रत्येक मंडळाच्या ज्या ठिकाणी सराव चालतो त्या ठिकाणी जाणून घेतो। आणि आज आलेलो आहोत आपण ताडवाडीमध्ये। तर या ठिकाणी सर मंडळाचा इतिहास कशा प्रकारे सुरुवात झाली होती
आणि आज एखादं मंडळ नावारूपाला येण्यामागे खूप साऱ्या लोकांची मेहनत असते. आज गोविंदा म्हटलं तर ताडवाडीचं नाव पहिलं घेतलं जातं आणि असा कोणताही इव्हेंट सुरूही होत नाही आणि संपतही नाही ज्या ठिकाणी ताडवाडी हे नाव लागलं जात नाही. तर सर काय म्हणाल, कशा प्रकारे सुरुवातीच्या कालखंडामध्ये गोविंदा असायचा? माझगाव दक्षिण विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ज्याची स्थापना ही 1946 साली झालेली आहे आणि जवळजवळ मला असं वाटतं की आज जवळजवळ 70-77 वर्ष झाली असतील की हा गोविंदा निघतोय. म्हणजे तो अगदी पूर्वी खूप कमी प्रमाणामध्ये, म्हणजे जिथे 3 आणि 4 थरच फक्त लावत होते आणि सकाळी 10 वाजता निघालो की साधारण 12:30-1 वाजेपर्यंत पुन्हा घरी यायचो आम्ही. पण त्या 2-3 तासामध्ये किंवा 3-4 तासामध्ये जे काही 3-4 थर लागायचे त्याच्यामध्ये सुद्धा पडझड व्हायची. अनेक वेळा आमची 1-2 मुलं अशी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असायची. तर हे सगळं थांबवण्यासाठी, ही पडझड होऊ नये, कोणाला इंजुरी होऊ नये म्हणून आमचे एक सिनियर आमचे कार्यकर्ते आनंद सावंत साहेब, त्यांच्या डोक्यात एक कल्पना आली की आपण याची प्रॅक्टिस करूया, दहीहंडी कशी फोडायची याची प्रॅक्टिस करूया. तर त्यावेळेला आम्ही म्हणजे खूप लहानच होतो, आम्हाला असं खूप असं वेगळं वाटत होतं. म्हणजे सांगायचं तर आम्ही अगदी लाजत होतो की दहीहंडीची सुरुवात म्हणजे प्रॅक्टिस ती कधी कोणी केलीच नव्हती आणि ती आपण करायची नाही. आपल्याला जर कोणी बघितलं तर काय म्हणतील आपल्याला लोक, म्हणून आम्ही या मैदानात नाही तर आम्ही बाजूला शाळा आहे मुलसीवाडी शाळा, त्या शाळेच्या आतमध्ये जाऊन तिथे काळोखामध्ये आम्ही प्रॅक्टिस चालू केली 1985 साली. आणि 1985 साली आम्ही 5 थर लावले, प्रॅक्टिस करून 5 थर लावले आणि 5 थर उतरवले. जेव्हा आम्ही 1985 साली 5 थर लावून जेव्हा उतरलो तेवढा एवढा आनंद झाला आम्हाला, कारण व्यवस्थितरित्या लावले आणि व्यवस्थितरित्या आम्ही ते उतरवले. याचा आनंद आम्हाला त्यावेळेला खूप खूप आनंद झाला. त्याच्यानंतर ही आमची डोक्यात सगळ्यांच्या कल्पना की आता 5 थर लागले, आता आपल्याला 6 थर कसे लावायचे आहेत याच्यावर आपले सगळे मुलं आमचे विचार करत राहायचे, कसं काय खाली वाढवायचं की वरती वाढवायचं. त्यानंतर मग आम्ही आस्ते आम्ही प्रगती होत गेली, आमच्याकडून करत गेलो. त्यासाठी खूप मेहनत घेतली आम्ही याच्यासाठी की 6 थर लावले. मुंबईमध्ये कोणाचे 6 थर लावत नव्हते, तर 7 थर लागले. तसेच आमचे मग मला वाटतं 1992 साली आमचे 8 थर लागले आणि अशी आमची प्रगती होत गेली. त्याच्यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये मला वाटतं नाही, नंतर 2002 साली आम्हाला महाराष्ट्र शासनाकडून राजपथावर थर लावण्याची आम्हाला एक संधी मिळाली आणि मला 26 जानेवारीच्या दिवशी आम्ही राजपथावर आम्ही तो आपल्या महाराष्ट्राची संस्कृती काय आहे, दहीहंडीची संस्कृती काय आहे, ही आम्हाला राजपथावर दाखवण्याची एक संधी मिळाली. तशीच आमच्या मंडळाने एवढी मेहनत घेतली की मुलांच्या डोक्यात सारखी दरवर्षी हेच विचार की आता आपण 6 थर लावले, 7 थर लावले, 8 थर लावले, आता पुढे काय. तर 2008 मध्ये 2000 मला वाटतं 6 मध्ये जेव्हा मंडळाने माझ्या खांद्यावरील प्रशिक्षणाची एक जबाबदारी दिली आणि तेव्हा माझ्या डोक्यात फक्त एकच कल्पना होती की आपले 8 थर आपण पहिला उतरवूया. आणि 2007 मध्ये आणि 2008 मध्ये आम्ही सगळ्या ठिकाणी जिथे 8 थर लावले तिथे आम्ही उतरवले आणि मग आमच्या मुलांनी एक धाडस केलं आणि सगळ्या मुलांना एक कॉन्फिडन्स होतं की आपले आता 9 थर लागू शकतात. तसंच आम्ही निर्णय घेतला आणि 2008 मध्ये वर्तकनगर इथे, ठाण्याला वर्तकनगर इथे आम्ही तो 9 थराचा एक नवीन विक्रम केला आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये आमचे 9 थर लागले. तर ठाण्यामध्ये 9 थर करण्याचा विक्रम करण्याचा उद्देश एवढाच होता की हा जो उत्सव आहे, दहीहंडीचा जो उत्सव आहे, याला खऱ्या अर्थाने जी सुरुवात झाली, जी कॉम्पिटिशनला जी सुरुवात झाली, ही टेंबी नाका इथे स्वर्गीय आनंद दिघे साहेब यांच्या त्या टेंबी नाक्यावर एवढा मोठ्या प्रमाणामध्ये हा उत्सव साजरा करत होते आणि तिथे खऱ्या अर्थाने एक कॉम्पिटिशन होतं. दिघे साहेबांच्या इथे जेव्हा अनेक मंडळ यायचे तेव्हा ते स्वतः दिघे साहेब स्वतः खाली उतरून आम्हाला एका बाजूलाच एक त्यांचं एक ऑफिस टाईप असं एक हे आहे, तिथे आम्हाला बसवून सगळे नियम सांगायचे आणि त्या नियमाप्रमाणेच ती स्पर्धा व्हायची. आणि अक्षरशः अगदी म्हणजे खाली ग्राउंड पासून ते त्या हंडीपर्यंत किती फुटावर हंडी आहे ही अक्षरशः व्यवस्थित मेजरमेंट घेऊन ते सांगायचे की हंडी आता ही 40-44 फुटावर हंडी आहे, ही आता पहिल्या राऊंड मध्ये तुम्हाला कमीत कमी 6 थर लावून दाखवायचे, सेकंड राऊंड मध्ये तुम्हाला 7 थर लावून दाखवायचे, तेव्हा ती सेकंड राऊंडला हंडी 5 फुटावर खाली येणार. हे असे सगळे नियम सांगितल्यानंतर मग ती स्पर्धा चालू व्हायची
आणि एक खरोखर एक वेगळा जोश होता त्या टायमाला, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हा दहीहंडीचा उत्सव कुठेच साजरा होत नव्हता. तो स्वर्गीय आनंद दिघे साहेबांच्या इथे हा सण मोठ्या प्रमाणात त्या टायमाला साजरा होत होता. सर म्हणजे जसं आपण पाहतो की IPL म्हटलं की चेन्नई सुपर किंग येलो रंगाच्या जर्सीमध्ये पाहायला मिळते, क्रिकेटमध्ये इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया पाहायला मिळते, फुटबॉलमध्ये ब्राझील पाहायला मिळते, आणि तसंच दहीहंडी म्हटलं की येलो रंगाची जर्सी परिधान करून गोविंदा दाखल झाले की अगदी आम्ही ज्यावेळेला टीव्हीवर पाहायचो की रात्री 12 वाजले 1 वाजले दिघे साहेबांची हंडी अजून फुटली नाही, परंतु ज्या वेळेला येलो रंगाची जर्सी परिधान केलेले माझगाव ताडवाडी आले म्हटलं की एक जल्लोष असायचा आणि टीव्ही पुढे सुद्धा ती एक गर्दी व्हायची, कारण आशेने सगळे पाहिजे की आता माझगाव ताडवाडी आलेत, दिघे साहेबांची हंडी आज आता फुटणार आहे अशी सुद्धा. त्यावेळेला कसं फील करायचे सर की ज्या वेळेला तुमच्या मंडळाची एंट्री व्हायची त्यावेळेला मात्र प्रत्येक ठिकाणी कशा प्रकारे स्वागत व्हायचं? नाही, खरी गोष्ट आहे. त्यासाठी ह्या आमच्या मुलांनी ना खूप मेहनत घेतलेली आहे. जे आमच्याकडे जुने जे आमचे प्लेयर्स होते आहे तिथे माझ्या समोरही उभे आहेत, ते सगळे ऐकतात माझं, त्यांची खूप मेहनत होती आणि त्यांच्या मेहनतीमुळेच एक नाव मोठं झालं त्या टायमाला, की म्हणजे आम्ही जे 6, 7, 8 थर जे लावत होतो ते ह्या आमच्या जुन्या कार्यकर्ते जुने आमचे जे प्लेयर्स होते त्यांच्यामुळेच. आणि तेव्हाच आम्ही एक आमचा एक ब्रँड म्हणून जो येलो कलर जो होता तो आमच्या मंडळाच्याच मुलांनी तो निवडला आणि तो नंतर एवढा फेमस होत गेला की बस की कधीच आम्ही तो कलर आम्ही चेंज नाही केला. जो येलो रंग आहे, जो मँगो कलर त्याला म्हणतात, तोच रंग आम्ही शेवटपर्यंत म्हणजे आजपर्यंत तो ठेवलेला आहे. त्याच्यानंतर मग आमच्याच एका मंडळातल्या कार्यकर्त्याने आमचा एक तो लोगो बनवला. हा जो लोगो जो आहे गणरायाचा जो लोगो आहे हा नंतर तो एवढा फेमस झाला आणि एवढा आवडला की हा लोगो आम्ही आज रजिस्टर करून घेतलेला आहे. हा रजिस्टर लोगो आहे आमच्या मंडळाचा आणि हाच आमच्याकडे एवढे वर्ष आहे आणि मला असं वाटतं की पुढे देखील हाच लोगो आमच्याकडे असाच राहणार. म्हणून या येलो रंगाची जेव्हा टीम जेव्हा आमची याला येलो आर्मी बरेच जण म्हणतात, ही जेव्हा जिथे जिथे आम्ही जातो दहीहंडीच्या खाली तिथे खूप चांगल्या प्रकारे आमचं स्वागत करतात. म्हणजे आधी टाळ्यांच्या जल्लोषामध्ये आमचं खूप चांगल्या प्रकारे स्वागत करतात. मला वाटतं की वर्तक नगरमध्ये आदरणीय प्रताप सर नाही का यांच्याकडे तर म्हणजे असं त्यांचे सगळे ते बॉडीगार्ड असे लाईन मध्ये उभे राहून त्याच्यामधून आम्हाला सगळ्यांना यायला सांगतात आणि दहीहंडीच्या खाली आमचं अगदी शाल आणि श्रीफळ देऊन आमचा मोठा मान सन्मान करतात. तर हे सगळं दहीहंडीने दिलेलं आहे. खरं तर दहीहंडी म्हटलं तर जरी लाखोच्या दहीहंड्या लागत असतील, मंडळांनी त्या जिंकल्या सुद्धा आहेत, परंतु पैशासाठी गोविंदा बाहेर पडत नाहीत आणि बाहेर पडतात हे फक्त मंडळाच्या नावासाठी. हे सगळे गोविंदा करत असतात, मंडळाच्या नावासाठी करत असतात. सर खूप मोठं यश पाहिलंय आणि विशेष म्हणजे मार्गदर्शक. आज कुणालाही विचारलं तर 90% मंडळ हेच सांगतील की तुमचं प्रेरणास्थान कोण आहे, तर माझगाव ताडवाडी आहे. हेच बरेच मंडळ सातत्याने सांगत असतात. म्हणून आम्हालाही आवर्जून इकडे जरूर यावंसं वाटलं. सर 1 वर्ष मोठा गॅप असतो. या 365 दिवसांपैकी एकच दिवस हा दहीकाला उत्सव असतो, परंतु 364 दिवस आपण आतुरतेने वाटही पाहत असतो. परंतु सर एका वर्षात त्या गोविंदाचं वजन वाढतं, उंची वाढते, त्याचबरोबरीने जर पाहिलं तर वयही 1 वर्षांनी वाढलेलं असतं. तर मग कशा प्रकारे मॅनेज करता? कारण जी थरातली जे वर खाली होणं, मग वरचा थरावरचा त्याच्या खाली येणं, थरातला शिडीला येणं, खाली येणं, सपोर्टला येणं, हे कशा प्रकारे मॅनेज करता सर? एक प्रशिक्षक म्हणून माझी एक असं व्ह्यू असतो की आमच्याकडे जेव्हा आज जी छोटी छोटी मुलं येतात की आम्ही त्यांच्यावर जास्ती वर्कआउट करतो. कारण त्यांना जर आतापासून जर आम्ही चांगली ट्रेनिंग दिली ना तर आम्हाला खात्री आहे की हा मुलगा 3-4 वर्षामध्ये किंवा 4-5 वर्षामध्ये हा नक्की थरामध्ये येणार. आणि आज आमच्याकडे जी लहान लहान मुलं आहेत ती मला असं वाटतं की 8 ते 10 मुलं अशी लहान छोटी छोटी आहेत की ते नुसते सिंगल उभे राहत नाहीत, तर ते एकावर एक सुद्धा असे घेतात ना की पुढे एक 10-15 वर्ष त्यांच्याकडे बघायला लागणार नाही, अशी आमची एक तयारी असते. आणि गणरायाच्या कृपेने आमच्याकडे मुलं येतात, आम्ही त्यांना चांगली ट्रेनिंग देतो. असं नाही की आज या वर्षी मुलगा आला आणि तो डायरेक्ट थरामध्ये उभा नाही राहू शकत, पण त्यांच्याकडे आम्ही लक्ष असं देतो, ट्रेनिंग अशी करून घेतो की ह्या मुलाकडे जर आज पाहिलं, आज याच्याकडून जर व्यवस्थित जर वर्कआउट करून घेतला तर हा मुलगा 3-4 वर्षामध्ये किंवा 4-5 वर्षामध्ये अगदी 100% आपल्याला रिझल्ट देणार. अशा प्रकारे ही आमची तयारी असते. क्या बात आहे. तर गोविंदाविषयी आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. सर इतर गोविंदांना कशा प्रकारे मार्गदर्शन, कारण जी नवीन गोविंदा आता नव्याने जी मंडळ सुरू होत आहेत, मोठ्या प्रमाणावर सुरू होत आहेत, त्यांना काय संदेश द्याल? आम्ही काय एवढे पण मोठे नाहीत की आम्ही कोणाला मार्गदर्शन करू शकतो, पण नक्कीच की या एवढ्या वर्षाचा एक अनुभव आहे की
आम्ही जी प्रॅक्टिस जी चालू केली ती एकाच उद्देशाने की दहीहंडी खेळत असताना अपघात होऊ नये, कोणाला मार लागू नये, हा एकमेव उद्देश. आपल्याला काय कुठे मोठ्या अंड्या फोडून आपल्याला भरपूर पैसे कमवायचे वगैरे अशातला भाग अजिबात नाहीये. एक वर्ष तर असं होतं की दादरमध्ये जी सगळ्यात मोठी हंडी जी कोहिनूर सिनेमाच्या समोर लागायची त्या हंडीला जेव्हा ती हंडी कोणी फोडायचा त्याचा दुसऱ्या दिवशी फ्रंट पेजवर त्याचा मोठा फोटो असायचा. एक वर्ष असं होतं की ती फेरीवाल्यांची ती हंडी असायची, त्यांच्याकडे पैसे जमले नव्हते, फेरीवाल्यांना बंदी केली होती बसायला, त्यामुळे त्यांचे पैसे जमले नव्हते, तर त्यांनी फक्त हंडी बांधली होती आणि ते बोर्ड लावून ठेवला होता की या हंडीला या वर्षी पारितोषिक नाही. अनेक मंडळ तिथून वाचून ते निघून जायचे पुढे, पण आमच्या मंडळाने निर्णय घेतला की जरी पैसे नसले तरी पण आपण ही हंडी फोडायचीच. आणि ती हंडी आम्ही फोडली आणि त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला खूप आनंद मिळाला. कारण फक्त पैशासाठी आपल्याला खेळायचं नाहीये, तर फक्त आपल्याला हा उत्सव टिकवायचा आहे आणि चांगल्या प्रकारे हा उत्सव टिकवायचा आहे. त्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस केली पाहिजे. मुलांची जेवढी तुमची प्रॅक्टिस झालेली असेल तेवढेच स्तर लावण्याचा प्रयत्न करा. मंडळांना हीच विनंती आहे की जसं आपण सकाळी उत्सव साजरा करायला निघतो तर चांगल्या प्रकारे उत्सव साजरा करा. कुठेही आपल्या मुलांची पडझड होता कामा नये आणि त्याच उत्साहाने त्याच आनंदाने आपल्याला पुन्हा रात्री परत घरी यायचंय आणि हे बघायचं की आपली सगळी मुलं व्यवस्थित सुखरूप घरी आली पाहिजे आणि आनंदाने घरी आली पाहिजे. सर, एक महत्वाचा प्रश्न सर, 4 एक्क्यांची संकल्पना कशी आली? कारण माझगाव ताडवाडी म्हटलं तर आज कुठेही गेलात, मग लहू पाटील म्हणा किंवा माझगाव ताडवाडी हे नाव काढलं जातं, तर त्याच्याविषयी जाणून घ्यायला आवडेल. सुरुवातीला जेव्हा आम्ही 1985 साली जेव्हा सुरुवात केली तेव्हा आम्ही 5 स्तर लावले, ते फक्त एकावर एक घेऊन असेच लावले आणि तिथे मी होतो 4थ्या थरावर आणि माझ्यावर एकच मुलगा असायचा. आणि नंतर आमचे 5 स्तर लागल्यानंतर आमच्या डोक्यात हीच कल्पना होती की आता 6 स्तर कसे करायचे. तर मुलंही आमच्याकडे तेव्हा जास्ती नव्हती, खाली जर वाढवायची झाली तर आपल्याला 7-8 मुलं जास्ती लागतील, तेवढी मुलं नव्हती आपल्याकडे. तर त्या टायमाला माझ्या डोक्यात कल्पना आली की आपण मी जर एकावर एक 2-3 एक्के जर घेतले तर आपले 6 स्तर लागतील. आणि मी माझ्या प्रशिक्षकाला ते सांगितलं की मी एकावर एक घ्यायच्या ऐवजी मी 3 एक्के घेतो. आणि जे 3 एक्के आमचे सक्सेसफुल झाले व्यवस्थितरित्या. आम्ही 6 स्तर 7 स्तर अगदी व्यवस्थितरित्या लावत होतो 3 एक्क्याने. पण जेव्हा 2006 जेव्हा मला प्रशिक्षक केलं तेव्हा माझ्या डोक्यात पुन्हा ही कल्पना आली की आम्ही 8 थर लावतो, तर आता आपल्याला 9 थर कसे लावायचे आहेत किंवा 8 थर आपल्याला वेगळ्या कशा प्रकारे लावायचे आहेत. तर मग तेव्हा मी ते आमच्याकडे एक लहू पाटील म्हणून एक मुलगा होता, त्याला मग सांगितलं की 3 एक्के तर आपण उचलतोच, आज अनेक वर्ष आपण उचलत आलेलो आहोत, तर तू 4 एक्के उचलायचा प्रयत्न कर. आणि त्या प्रकारे आम्ही त्यांच्याकडून ती ट्रेनिंग घेतली, व्यवस्थित त्यांनी ट्रेनिंग दिली. त्या मुलांनी तसं पॉझिटिव्हली अगदी आम्हाला रिस्पॉन्स दिला. अगदी म्हणजे लहू पाटील त्यांनी खूप मेहनत घेतलेली. हे 4 एक्के जे लावायचे झाले, कारण 4 एक्के हे कोणीच लावले नव्हते आणि आजही बऱ्याच मंडळांना ते तेवढे डिफिकल्टच जात आहे. 4 एक्के लावणं म्हणजे तेवढं इझी नाहीये, पण ते जे टेक्निक जे आमच्या मुलांकडे होतं ते त्यांनी आधी सक्सेसफुल करून दाखवलं. आणि मला असं वाटतं की 4 एक्के 2007 ला आम्ही सुरुवात केली. 2007 पासून ते आजपर्यंत अगदी व्यवस्थितरित्या आमच्याकडे 4 एक्के लावत आलेले आहेत. आणि तेव्हा फक्त 1-2 मुलं होती, पण आज देवाच्या कृपेने गणराच्या कृपेने आमच्याकडे जवळजवळ 3 ते 4 मुलं आहेत की जे 4 एक्के अगदी व्यवस्थित उचलू शकतील, एवढी आमची सगळी चांगली तयारी आहे. लहू पाटीलनी जसे 4 एक्के उचलले आणि त्याला बघून आमच्याकडे अजून इतर मुलंही चांगले प्रेरित झाले. त्याच्यानंतर आमच्याकडे बबलू, दर्शन पाटील, त्याच्यानंतर किरण म्हात्रे, त्यानंतर संदीप पाटील, त्याच्यानंतर आता आमच्याकडे दर्शन नागती आहे, अक्षय म्हणून एक मुलं, अक्षय कांबळे म्हणून एक मुलगा आहे. ही अशी अनेक मुलं आमच्याकडे अगदी 4 एक्के घेणारी मुलं अशी चांगल्या प्रकारे आज तयार झालेली आहेत. नमस्कार. माझगाव दक्षिण विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणजे महाराष्ट्रातील अग्रगण्य गोविंदा पथक. माझगाव म्हटलं तर गोविंदांची पंढरी, कारण कित्येक मंडळ या ठिकाणी कशा प्रकारे सराव चालतो हे पाहण्यासाठी आली, इकडनं शिकली आणि त्यानंतर उंच थर रचले गेले. आणि आज नाही तर 3 पिढ्यांची परंपरा या ठिकाणी जपली जाते. आज 76वं वर्ष देखील आहे मंडळाचं. तर माझ्या बरोबरने जुडले गेलेले आहेत दर्शन. 4 एक्के हा चर्चेचा विषय असतो महाराष्ट्रामध्ये आणि माझगाव ताडवाडीच्या मंडळासाठी 4 एक्के घेतात आणि यासाठी ते स्पेनला देखील आज मंडळाच्या माध्यमातून आज मंडळाचं नाव स्पेन पर्यंत ज्यांनी नेले असे दर्शन आहेत. दर्शन, कसं वाटतं ज्यावेळेला तुम्ही आज
माझगावचे गोविंदा म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं आणि तुमच्याही नावाची चर्चा, मंडळाच्या नावाची चर्चा जी महाराष्ट्रभर होते गोविंदाच्या माध्यमातून, त्याबद्दल पहिली गोष्ट खूप अभिमान वाटतो की माझगाव दक्षिण विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा मी एक गोविंद आहे आणि त्या गोविंदामध्ये आम्ही खूप मेहनत करतो. त्या मेहनतीचं फळ म्हणून आम्हाला गेल्या वर्षी स्पेनला जायला मिळालं. त्यामुळे स्वतःची एक इमेज खूप चांगली, सगळं लोक खूप चांगलं नाव काढत असतात की तू एवढ्या मोठ्या गोविंदातून जातो आणि एवढा वरच्या थराला असतो, खूप छान वाटतं. त्याचबरोबरने जर पाहिलं तर आज चर्चा या पथकाची सातत्याने होताना पाहायला मिळते आणि ज्या पद्धतीने किती दिवस अगोदर सरावाला सुरुवात होते, कारण सातत्याने आपल्या मंडळाला फॉलो करणारे खूप सारे आहेत, कारण कशा प्रकारची प्रॅक्टिस चालते हे पाहण्यासाठी देखील खूप जण येतात. किती दिवस अगोदर सराव सुरू होतो आणि कशा प्रकारे सरांची नियोजन असतात या प्रॅक्टिस साठीची? सराव तर आम्ही यावर्षी म्हणजे दरवर्षी बघायला गेलं तर 2 महिने असतो, पण यावर्षी आम्ही सलग 3 महिने सराव केलाय 7 जून पासून. खूप सर्व मुलांनी वेळात वेळ काढून वेळ दिलेला आहे मंडळाला आणि आमचे चांगल्यात चांगले थर लागतात. आतापर्यंत आम्ही 5 वेळा 8 थर लावले, सुखरूपपणे उतरवले 4 एक्क्यांनी. खूप चांगल्या पद्धतीने यावर्षी तयारी देखील सुरू आहे आणि गोविंदा म्हटलं, दहीहंडी म्हटलं तर टीम स्पिरिटचा जगातील सर्वोत्तम खेळ म्हणेल मी, सर्वोत्तम उत्सव देखील म्हणेल. कारण जेवढा शिडीवाला महत्वाचा आहे तेवढा थरातला महत्वाचा आहे, जेवढा खाली फाउंडेशनला महत्वाचा आहे तेवढा फोडणारा महत्वाचा आहे, त्याला हात देणारा महत्वाचा आहे. तर याकडे तुम्ही कशा प्रकारे पाहता? एक टीम म्हणून ज्यावेळेला तुम्ही उतरता आणि ज्यावेळेला अंगावर पिवळ्या रंगाची आपल्या माझगाव ताडवाडीची टी शर्ट किंवा ती बॉडी चढते त्यावेळेला कसं वाटत असतं? खरं तर ही जर्सी जेव्हा आम्ही अंगावर चढवतो तर वेगळाच एक उत्साह येतो, खूप जोश असतो अंगात. दहीहंडीच्या दिवशी तर एक बघायला गेलं तर थर जेव्हा अंगावर येतात तेव्हा आम्हाला वजन काहीच वाटत नाही की आम्ही एकालाच कोणाला तरी उचललं असं आम्हाला वाटत आहे. 4 एक्के वर असं आम्हाला वाटतच नाही, कारण खूप जोश असतो त्या दिवशी. तर एक वेगळा उत्साह असतो, खूप छान. आणि 4 एक्क्यांचं कसं आव्हान असतं? 4 एक्क्यांचं तसं पाहिजे तर 4 एक्के म्हटलं तर लहू पाटील यांचं नाव आवर्जून घेतलं जातं अख्खा महाराष्ट्रभर. तर हे जे 4 एक्के आज तुम्ही घेता ती जबाबदारी मंडळासाठी स्वीकारता, त्याबद्दल 4 एक्के घेण्यामागचं उद्दिष्ट तर खरं बघायला गेलं तर मी त्यांना गुरुच मानतो, ते म्हणजे लहू पाटील. कारण त्यांना बघूनच मी 4 एक्क्यांची सुरुवात केली. तर त्यांचे व्हिडिओज बघतो, त्यांना फॉलो करतो, ते कसे उठतात ते सर्व आम्ही बघत असतो. तर त्याचंच आम्ही इथे प्रॅक्टिस करतो. ते त्यांनी जे केलेलं आहे तेच आम्ही इथे उतरवतो आणि त्यामध्ये आम्हाला सक्सेस मिळतो. दर्शन, खूप छान आपल्याशी चर्चा केल्यानंतर खूप छान वाटलं आणि आपल्याला या वर्षीच्या उत्सवामध्ये जशी तयारी केली आहे तसं खूप मोठ्या प्रमाणावर यशही मिळो यासाठी खूप सारे शुभेच्छा. धन्यवाद. आपल्या बरोबरीने माझगाव दक्षिण विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणजेच माझगाव ताडवाडीचा एक महत्वाचा गोविंदा म्हणजे अक्षत आपल्या बरोबरीने जोडलेला आहे. अक्षत, माझगाव ताडवाडी म्हटलं तर एक ग्लॅमर, गेली कित्येक वर्ष अग्रमानांकित गोविंदा म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं आणि कशा प्रकारे तुझी भूमिका असते या ठिकाणी आणि कशा प्रकारे किती आनंद होतो? एवढ्या मोठ्या मंडळाचा तू सदस्य असतो आणि ज्यावेळेला मानवी मनोरा 9 थर रचले जातात त्यावेळेला देखील महत्वाची भूमिका तुझी असते. तर काय म्हणाल ज्या पद्धतीने तुमचा समावेश राहिलाय आतापर्यंत त्याविषयी? बघायला गेलं तर आमचे कोच अरुण पाटील, गणेश मास्तर हे प्रॅक्टिस घेतानाच पहिले आम्हाला जमिनीवर हे शिकवतात. त्या हळूहळू एक एक थर आम्हाला वर कॉन्फिडन्स देतात. आणि जेव्हा 2012ला जेव्हा पहिल्यांदा मी, ते माझं 2nd वर्षच होतं गोविंद्यात, आणि डायरेक्ट मला 8व्या थरावर पाठवलं आणि माझ्या खांद्यावर माझी सख्खी बहीण सानिका गायकवाड तेव्हा होती. म्हणजे तुम्ही दोघे भाऊ बहीण 8व्या आणि 9व्या थरावर होतात आणि घरच्यांचा कसं, ज्यावेळेला तुम्ही ते 9 थर लावले घरचे किती खुश होते किंवा घरचे तर खूप प्राऊड फील करत होते की माझे मुलं पहिल्यांदाच गेले आणि डायरेक्ट 9 थरावर गेलेले तेव्हा. आणि तुम्हाला किती किंवा तुम्ही तुमच्या मित्रांना त्यांनी किती अप्रिशिएट केलं? कारण हा जो गोविंदाचा सण आहे, दहीहंडी आहे, हे पैशासाठी खेळलं जात नाही, हे मंडळाच्या नावासाठी खेळलं जातं. तर त्यावेळेला तुमच्या मित्रांकडून किंवा नातेवाईकडून कशा प्रतिक्रिया आल्या? त्यावेळेस म्हणजे मित्र तर खूप हे सगळ्यांना सांगायचे की माझा मित्र असा हे चढतो तसं,
आणि तेव्हा माझा एज म्हणजे 12 वर्षाचा मी होतो. आता माझा एज 22 वर्ष. मी 10 वर्ष त्याच जागेवर होतो, सेकंड लास्ट. आतापर्यंत मी तिथेच आहे. तर या वर्षी मी फर्स्ट ट्राय की 3 एकेला ट्राय करतो. म्हणजे या वर्षी 3 एके, म्हणजे आतापर्यंत तुमच्यावर एक असायचे आणि या वर्षी जबाबदारी वाढली आहे, 2 असणार आहे. शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी, मंडळ काय आहे? आज संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या मंडळाचं नाव आहे माझगाव ताडवाडी, तुमच्यासाठी मंडळ काय आहे? मंडळ तर सगळ्यांसाठीच खूप हे महत्वाचं आहे, पण आमच्या मंडळाचं एक वैशिष्ट्य आहे की आम्ही जो मंडळ गोविंदा दिवशी जो रक्कम येते ती टोटली आम्ही गणरायाला हे करतो. ही खूप महत्वाची गोष्ट या ठिकाणी सांगितली. आपणही आमच्याशी जोडलात आणि गेली 10 वर्ष 8व्या थरावर तुम्ही भूमिका निभवत होतात. या वर्षी 6व्या किंवा 7व्या थरावर असाल, परंतु जी काही पहा इकडे हे सुरू राहणार आहे. जो टॉपच्या थरावर आहे एक तर खाली येईल, कधी शिडीला येईल, कधी फाउंडेशनला येईल, हे बदल तर होत राहणार आहे. परंतु सर्वांचं लक्ष एकच, बॉडीवर जे मंडळाचं नाव आहे, महाराष्ट्रातील प्रत्येक गोविंदाचं लक्ष हेच असतं. आणि तुम्हाला देखील आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. तर गोविंदाच्या पंढरी मधून म्हणजे माझगाव ताडवाडी मधून आज या ठिकाणी येऊन आपण प्रत्यक्षात सराव पाहिलेला आहे. अरुण पाटील सरांशी चर्चा केली, इतर गोविंदांशी देखील चर्चा केली. याच्या स्पोर्टच्या वतीने मंडळाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आम्ही तुमच्या बरोबरने जुडलो गेलो याबद्दल देखील तुमच्या मनापासून आभारी आहे. आणि गोविंदाच्या दिवशी म्हणजे दहीहंडीच्या दिवशीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.